नमस्कार. गेल्या 3 ते 4 दिवसामध्ये पाहिलं तर आपण पाहू शकता महाराष्ट्राच्या हवामानामध्ये भरपूर जास्त बदल होताना आता दिसत आहेत. तर या अंतर्गत जर आता चेक केलं ECMWF पूर्णपणे स्पष्टपणे चक्रीवादळ जे आहे महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहे अशा पद्धतीचं मॉडेल जो आहे मॅप दाखवत आहे, ट्रॅक हा दाखवत आहे. मात्र जर चेक केलं तर ECMWF आणि त्याचवेळी GSF हे दोन्ही मॉडेल वेगवेगळी चक्रीवादळं एक जे आहे ECMWF अरबी समुद्रामध्ये दाखवत आहे. त्याच वेळेला GFS मॉडेल बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळ जे आहे तयार होताना दाखवत आहे. तर दोन्ही मॉडेलमध्ये कन्फ्युजन आहे. मात्र 2 ते 3 दिवसामध्ये अजून चित्र स्पष्ट होऊन एक क्लिअर माहिती अपडेट जो ट्रॅक आहे आपल्याला समजून येईल. चक्रीवादळ हे 100% बनणार आहे आणि महाराष्ट्राच्या हवामानावर परिणाम होऊन पाऊस जो आहे वाढणार आहे. तर या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचे 3 ते 4 दिवस पाऊस हा कुठे-कुठे पडू शकतो. आज कशा पद्धतीचं वातावरण होतं. त्याचबरोबर IMDकडून कोणकोणत्या अलर्ट देण्यात आले आहेत. सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी नवीन असाल महाराष्ट्राच्या हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलवर तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. म्हणजे महत्त्वाचे अपडेट जे आहे पावसासंदर्भातल्या तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर आता ECMWFचा जो मॉडेल आहे यामध्ये पाहिलं तर आपण 18-19 तारखेच्या दरम्यान हे चक्रीवादळ जे आहे महाराष्ट्राच्या दिशेने अगदी पाहू शकता कोकण किनारपट्टीच्या दिशेने सरकताना दिसतंय. पुढचा ट्रॅक अजून निश्चित नाहीये, कमजोर होताना त्या ठिकाणी दिसतंय. लँडफॉल हा कदाचित महाराष्ट्राच्या दिशेने मुंबई त्याचबरोबर कदाचित गुजरातकडे हा जाऊ शकतो असं सध्या हे चित्र हे दाखवलेलं आहे ECMWFमध्ये 18-19 तारखेच्या दरम्यान हे दिसतंय आणि त्या भागामध्ये पाऊस जो आहे खूप जास्त कोकण किनारपट्टीमध्ये मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाची ही तीव्र पाऊस जो आहे त्या ठिकाणी मे महिन्यामध्ये 10-20 तारखेपर्यंत पडण्याची शक्यता सध्या दिसते. आपण जर पाहिलं तर GFS आणि ECMWFमध्ये सगळ्यात जास्त विश्वासार्ह मॉडेल जे आहे हे ECMWF असतं. त्यामुळे सध्याचं दिसतंय चित्र आपण आता GFS मॉडेल जे आहे यामध्ये कशा पद्धतीने दाखवत आहे ते सुद्धा चेक करूयात. तर या ठिकाणी पहिल्यांदा आपण ECMWF चेक केलेलं आहे. आता जर GFS चेक केलं तर GFSनुसार पाहू शकता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस जो आहे 20 मेपर्यंत हा वाढताना दिसतोय. तर यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा चक्रीवादळ दाखवत आहे बंगालच्या उपसागरामध्ये. तर पाहू शकता इथे GFS मॉडेल जे आहे अतितीव्र अशा स्वरूपाचं चक्रीवादळ बनताना दाखवत आहे. आता हा जो भाग आहे हा बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेलं खूप जास्त मोठ्या प्रमाणावर असं चक्रीवादळ यामध्ये विशाखापट्टणम, ओडिशा या भागामध्ये पुन्हा लँडफॉल करताना दाखवलेलं आहे. ECMWF वेगळं दाखवत आहे. त्याचबरोबर GFS मॉडेल वेगळं दाखवत आहे. मात्र चित्र अजून 2 ते 4 दिवसामध्ये स्पष्ट होईल. त्याचबरोबर IMD भारतीय हवामान विभाग सुद्धा याबाबत महत्त्वाची अपडेट माहिती जारी करेल. मात्र 100% कमी दाबाचे पट्टे दोन्ही समुद्रामध्ये तयार होत आहेत आणि त्याचा परिणाम होऊन पाऊस महाराष्ट्रामध्ये मान्सूनपूर्व पाऊस जो आहे वाढण्याची 100% खात्री हे दिसत आहे. तर याबाबतच पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये हवामान कसं असेल महाराष्ट्रामध्ये 7 ते 9 मे 2026 पावसाची शक्यता कुठे-कुठे आहे जाणून घेऊयात. तर आज आपण 7 ते 9 मे दरम्यान महाराष्ट्राचा सविस्तर हवामान अंदाज पाहूयात. सध्याची 6 मेची जर आजची स्थिती जर तुम्ही पाहिलीत तर या ठिकाणी आजच्या दिवसासाठी आपण पाहणार आहोत. आजच्या दिवसामध्ये ढगाळ हवामान हे कुठं दिसतंय तर पाहू शकता कर्नाटकचा जो पट्टा आहे, कर्नाटकचा जो भाग आहे कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्यामुळे कर्नाटकच्या भागामध्ये ढगाळ हवामान हे सध्या GFS मॉडेल हे दाखवत आहे. जर तुम्ही ऑटोमॅटिक यामध्ये दोन्ही मॉडेलसाठी संमिश्र चेक केलेत, सॅटेलाईट इमेज चेक केलीत तर या भागामध्ये जो ढगाळ हवामान आहे हे दिसून येत आहे. तर यानुसार राज्यात बहुतांश भागामध्ये उष्णतेचा प्रभाव आजसुद्धा कायम होता. म्हणजे मध्य महाराष्ट्र असेल, मराठवाड्यामध्ये असेल, तापमान 38 ते 41 सेल्सिअस दरम्यान हे राहिलं होतं. त्याचबरोबर विदर्भामध्ये काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आणि स्थानिक पावसामुळे तापमानामध्ये थोडीशी घट झालेली हे दिसत होती. ढगाळ हवामान झालं होतं. गोंदिया परिसरामध्ये गारपीट आणि जोरदार पाऊससुद्धा झालेला आहे. अमरावतीमध्ये सुद्धा पाहू शकता जोरदार पाऊस जो आहे
या भागामध्ये झालेला आहे. या भागामध्ये वादळी पाऊस जोरदार आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाला आहे. आता उद्याचा पाऊस कसा असेल? आपण 7 मेचा म्हणजे उद्याचा अंदाज आपण पाहणार आहोत. तर उद्यासुद्धा राज्यामध्ये आता उद्यापासून पावसाची शक्यता ही खूप जास्त वाढणार आहे. तर यामध्ये राज्यामध्ये अनेक भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. विशेषतः कुठे? तर विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण घाट, कोकणाचा जो घाट आहे सातारा, सांगली या परिसरामध्ये पावसाची शक्यता ही वाढत आहे. म्हणजे कुठे-कुठे? तर नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, त्यानंतर नांदेड आहे, लातूर, धाराशिव, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर. त्याचबरोबर कोकण किनारपट्टी, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, घाटभाग या परिसरामध्ये उद्या मेघगर्जनेसह विजांसह पावसाच्या सरी जे आहे हे पडण्याची शक्यता आहे. उद्याचा अंदाज जर आपण या ठिकाणी जर पाहिला उद्याच्या तारखेनुसार, तर यामध्ये तो दाखवून येतोय, तर दिसून येतोय 7 मे उद्याची तारीख पाहू शकता. 7 मे उद्याची तारीख पावसाचा अंदाज इथे दिसतोय. तुम्ही जर अंदाजानुसार चेक केलं तर विजांसह पाऊस जो आहे या भागामध्ये पडण्याची शक्यता दिसते. हा जो भाग आहे या भागामध्ये सुद्धा पावसाचं प्रमाण हे दाखवलेलं आहे. हा विजांसह पाऊस झाला. आता 8 मेला कोणकोणत्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे? तर पाऊस पुन्हा वाढणार आहे. पावसाचा जोर हा काही प्रमाणात कायम राहणार आहे. कुठल्या परिसरामध्ये? तर घाट परिसर आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये पावसासाठी अनुकूल परिस्थिती जी आहे 8 मेला तयार होत आहे. 8 मे रोजी. तर या अंतर्गत पुणे घाट, सातारा, कोल्हापूर, सांगली या परिसरामध्ये 8 मे, रायगड, रत्नागिरी, त्याचबरोबर यामध्ये सिंधुदुर्ग आहे. त्याच्यानंतर सोलापूर, धाराशिव आणि लातूर, नागपूर, वर्धा आणि गडचिरोली या भागांमध्ये